कुंडी देवस्थानच्या जवळ चाललो आहे. केदारलिंग मंदिर कुंडी येथे आलेलो आहे. तर हे कुंडी हे जे मंदिर आहे ते मित्रांनो, तुम्हाला दाट जंगलाचा, धुक्याचा आणि निसर्गाच्या सान्निध्याचा खरा फिरायला असेल तर चला आता आपण कुंडी येथील प्राचीन देवस्थानाबद्दल अधिक जाणून घेऊयात. पुण्यापासून कुंडी हे गाव सुमारे 286 किलोमीटर अंतरावर आहे. तर देवरुखपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर हे निसर्गरम्य ठिकाण वसलेले आहे. कुंडीकडे प्रवास सुरू झाला. दाट झुडपं, फुलचिंब झालेले जंगल आणि निसर्गाचा तो शांत स्पर्श मनाला एक उत्तम फील देत होता. कुंडीकडे चाललो आहे. 2 किलोमीटर अजून आहे. शंकर 1.5 किलोमीटर असेल. शंकराचं मंदिर आहे तिथे सुंदर घनदाट जंगलाने वेढलेला भाग. हा धबधब्यांचे आवाज येतात खाली. फंटास्टिक. हा बघा समोर मोठाच्या मोठा धबधबा दिसतोय मला. कुंडी गाव ओलांडून आम्ही थोडे पुढे आलो. पुढील रस्त्याची अवस्था काहीशी खराब असल्याने गाडी तेथेच पार्क करण्याचा निर्णय घेतला. येथून देवळापर्यंत जायला अजून 2 किलोमीटर अंतर पायी कापणे भाग होते. शेजारूनच एक मोठा ओढा वाहत होता. डोंगरातून आलेले पाणी प्रचंड वेगाने वाहत असल्याने निर्माण होणारा नाद मनाला भिडत होता. कुंडी या गावात गाडी पार्क केली आहे आणि तिथून पुढं जंगलातून 2 किलोमीटरचा हा रस्ता हा शंकराच्या मंदिराकडे घेऊन जातो. मंदिराचं नाव काय म्हटलं? केदारलिंग हे मंदिराचं नाव आहे. रस्ता सुंदर आहे. थोडासा पॅचमध्ये खराब आहे पण काय हरकत नाही, गाडी वरपर्यंत येऊ शकते. मार्लेश्वरच्या मागची बाजू म्हटलं तर ही म्हणू शकाल तुम्ही. ह्याच्या पलीकडच्या उजव्या हाताला मार्लेश्वर आहे. उंच डोंगरावरून कोसळणारे धबधबे, त्यांच्या पाण्याचा घुमणारा नाद, दाट धुके आणि ओलेचिंब झालेले हिरवेगार जंगल, हे इतकं सगळं सुंदर होते की क्षणभर आपण स्वप्न तर बघत नाही ना असे वाटत होते. मंदिर अजून 2 किलोमीटर अंतरावर होते. आम्ही चालायला सुरुवात केली. रस्ता थोडासा खराब होता पण सगळ्यांचा उत्साह मात्र ओसांडून वाहत होता. ढग इतके खाली उतरलेले होते जणू काही त्यांना डोंगराची मैत्रीच करायची होती. दाट हिरव्या वनराईने आणि घनदाट जंगलाने संपूर्ण दरी व्यापून टाकली होती. त्यामुळे डोंगरापासून खाली किती खोल दरी आहे याचा अंदाज येत नव्हता. डोंगराच्या कुशीतून वेगाने येणारे पाणी खडकांवर आदळत होते आणि त्यातून निर्माण होणारा आणि घुमणारा नाद संपूर्ण परिसरात त्याचे अस्तित्व दाखवत होता. तो आवाज इतका मोहक आणि शक्तिशाली होता की क्षणभर सभोवतालचं सगळं विसरायला होत होतं. कुंडी देवस्थानच्या जवळ चाललो आहे. हार्डली 500 मीटर अंतरावर मंदिर आहे. बघूया मंदिर कसं आहे ते. डोंगराच्या मधोमध सुंदर असं हे मंदिर. तिन्ही बाजूनी जंगलांनी वेढलेला आणि एक सुंदर मंदिर. एक निसर्गात लपलेला एक खजाना म्हणता येईल. सुंदर आणि पावसाळ्याच्या या पार्श्वभूमीवर तर अतिसुंदर. केदारलिंग मंदिर कुंडी येथे आलेलो आहे. तर हे कुंडी हे जे मंदिर आहे ते देवरुखपासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर आहे आणि आत रस्ता आहे, डांबरी रस्ता आहे.
एक सिंगल गाडी व्यवस्थित येऊ शकते. तर हे निसर्गाच्या सानिध्यात आणि तिन्ही डोंगरांनी वेढलेलं असं एक सुंदर मंदिर इथं ग्रामस्थांनी बांधलेलं आहे. तर पावसाळ्यात हे निसर्ग सौंदर्य आणि मंदिर आध्यात्मिक उन्नतीसाठी इथं आवश्यक सगळ्यांनी यावं. हे गावाचं शेवटचं टोक. तिन्ही बाजूने उंच डोंगर आणि दाट जंगलाने वेढलेला हा परिसर मनाला अक्षरशः भुरळ घालत होता. याच ठिकाणी गावकऱ्यांनी एकत्र येऊन या मंदिराची पुनर्स्थापना केली आहे. मंदिरात प्रवेश करतानाच मनाला एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते. मंदिरातील मुख्य देवता श्रीदेव केदार म्हणजेच भगवान शंकराचं रूप मानले जाते. मंदिरासमोर नंदी महाराजही विराजमान आहेत. याशिवाय येथे श्रीदेवी जुगाई, श्रीदेव हनुमान, श्रीदेव गणेश, श्रीदेव महापुरुष, श्रीदेवी गानाई, श्रीदेवी विठ्ठलाई, श्रीदेवी पावनाई आणि श्रीदेव आकार यांच्या मूर्तींचीही प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. मंदिराच्या मागील बाजूस या सर्व जुन्या मूर्तींची काळजीपूर्वक ओळींनी मांडणी करण्यात आलेली आहे. यातूनच या देवस्थानचा इतिहास आणि परंपरा जिवंत असल्याची जाणीव होते. या शांत आणि प्रसन्न वातावरणात आम्ही ओंकार साधना केली, आरत्या म्हटल्या, श्रींचे दर्शन घेतले आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. आता पावसाने वेग पकडला आणि निसर्गाच्या या अप्रतिम रचनेत आम्ही अक्षरशः हरवून गेलो, मंत्रमुग्ध होऊन गेलो. कुंडी गावाच्या अलीकडेच आपल्याला महिमतगडावर जायला वाट आहे. कुंडी गावातील कौलारू घरे पावसाळ्याच्या धुंद वातावरणात आणखीनच खुलून दिसत होती. तर निसर्ग सौंदर्य आणि अध्यात्माचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर कुंडी येथील या पवित्र ठिकाणाला नक्की भेट द्या. एकदा आलात तर या ठिकाणाच्या प्रेमात पडल्याशिवाय तुम्ही राहणार नाही.